शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव विष्णू पांडुरंग बसाटे, गाव सुलतानकोट, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन आले की बाबा तुम्ही 13-007 हे बेन विकता, पण ह्यामध्ये वेगळं काय आहे. तर त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तुम्हाला की बाबा ह्यामध्ये बरेच जण फसतात हे बेन बघून की दुसऱ्या बी वराट्या अशाच पद्धतीने दिसतात, ती माहिती नसते आपण घेताना. ती संशोधन केंद्र पाडेगाव इथून आपण बेन आणलेले हे 13-007 बियाणे आहे. तर हे बघू शकता आपण बाबा इथं ह्याला फुटवा भरपूर फुटवा आहे आणि अलीकडे बघू शकता हे आपलं ऊस आहे. तर ह्याला आता हे जूनची लागण असल्यामुळे फुटवे झाले नाही, पण चांगल्या पद्धतीने फुटवे होतात ह्याला. तर यामध्ये विशेष म्हणजे सहज समजू शकतं शेतकऱ्याला की बाबा कसा ओळखायचा हा ऊस. तर अलीकडे घ्या कॅमेरा झूम कर. हे बघू शकता आपण हा कांड आहे, या कांडा झिकझॅक आहे, हे इकडे साईडला झुकलेलं आहे आणि इथं ह्या साईडला वरल्या झुकलेलं आहे, त्यामुळं ओळखायला सहज आणि सोपं आहे. तर हे बघू शकता आपण. आणि हा विशेष म्हणजे पांढरा दिसतोय. 265 आणि 254 ह्या वाहनाची क्रॉसिंग आहे ही. तर हा आपलं बियाणं बघा, पांढरे वाड जाड आहे आणि ह्याला भरपूर काट आहे. ह्या वाड्याला हिरवगार आणि हा तिन्ही हंगामात येणारा ऊस आहे. ह्याला तुरा येत नाही आणि साखर उतारा जर बघितला आपण तर एकदम चांगला आहे. आणि ह्याला आपला 86-032 सारखा साखर उतारा आहे. दिसायला जाड पण होतोय, चांगला आहे, फुटवे भरपूर आहेत. हा ओळखायची सोपी आणि सहज पद्धत आहे. झिकझॅक पद्धतीने ह्याचं कांड आहे. 265 आणि 254 याची क्रॉसिंग आहे. हे तोडलेला ऊस बघू शकता आपण. फुटव्याची संख्या भरपूर आहे आणि साखर उतारा पण भरपूर आहे याला. बदल